नेवासा तालुक्यातील जुने भालगाव येथील पुरातन काळातील गोदावरी नदी तीरी असलेल्या रामेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्त हरिभक्त परायण उद्धव महाराज सबलस वडुलेकर यांचे हरी कीर्तनाचे आयोजन तसेच कीर्तनानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा परिसर असून दक्षिण गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदीच्या तीरावर रामेश्वर महादेवाचे हे मंदिर आहे। रामविजय या धार्मिक ग्रंथामध्ये येथील मंदिराचा भालेश्वर म्हणून उल्लेख आहे, म्हणूनच या गावाला भालगाव नाव असल्याची आख्यायिका असल्याचे सांगण्यात येते। या मंदिर परिसराचे सुशोभीकरण करण्यात असल्याने परिसर निसर्गरम्य झालेला बघून पंचक्रोशीतील नागरिकांनी समाधान व्यक्त केले। कीर्तनानंतर सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। प्रतिनिधी राहुल चिंदे। जन्माष्टमी उत्तमोत्तमी शिवरात्र या माघ महिन्यात खूप उत्सव आहेत। शिवरात्र तर आहेत, पण एका दिवसा आड उत्सव आहेत। मी ती लिहूनच आणली, माझ्या ध्यानात नाही राहत। म्हणून सुरुवातीला माघ महिना लागला का सुरुवातीला धर्मनाथ बीज तुम्ही साजरी केली असेल, लागल्याबरोबर लगेच 2 दिवस झाले का गणेश जयंती उत्सव तुम्ही साजरा केला। त्याच्यानंतर तुकोबाराईचा जन्मदिवस, वसंत पंचमी, कदम माऊलीचा मोठा सप्ताह होता कदमराव पायथ्याला, हा देवदा ते भांड्याचे पायथ्याला होता काय, वसंत पंचमी ते द्वादशी तुकोबाराईचा जन्मदिवस। त्याच्यानंतर रथसप्तमी, ज्या संक्रांतीला महिलाला काही अडचण आहे त्यांनी रथसप्तमीला व्यवसायाला जायचं। संक्रांती इतकंच महत्व त्याला आहे। त्याच्यानंतर नर्मदा जयंती आणि तुकोबाराईचा अनुग्रह दिन माघ महिन्यात झाला ना, माघ शुद्ध दशमी। राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट।